ही माझ्या मागील वर्षापूर्वीची मूर्ती आहे आणि खूप डल झाली होती मूर्ती, म्हणून मी नवीन पेंट करायला घेतलं. काय होतं, आपण जुन्या मूर्ती झाली का आपण झाडाखाली कुठे गार्डनच्या कोपऱ्यावर त्या मूर्त्या भरपूर वेळ आढळतात आणि बिचाऱ्यांचं तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी तिला एक आणतात, नवीन पुजतात आणि नंतर तिला पूजा झाली का झाडाखाली ठेवून येतात. हे योग्य नाही आहे. आणि नंतर मग तुम्ही काय करतात, त्याची इतकी विटंबना होते बऱ्याच ठिकाणी. पण आता काय बोलायचं, त्याच्यापेक्षा तुम्ही मूर्ती सांभाळून ठेवा आणि हे पेंट करा. बघा, इथे माझी मूर्ती खणली होती, पण मी तिला एमसीलने पॅक केलं छान. तिच्या नाकाला पण थोडं प्रॉब्लेम झाला होता, मग मी तिथे पण नाक व्यवस्थित केलं आणि चांगली झाली मूर्ती, काहीच प्रॉब्लेम नाही आहे मूर्तीला. मग मी आता तिला कलर करायला घेतलं आहे, छान कलर करणार. किंवा तुम्ही तुमच्या मुलांना पण सांगू शकतात कलर करा म्हणून, मुलांना पण तेवढाच टाईमपास होतो आणि एक पेंटिंगचं त्यांचं पण जरा हे वाढतं आणि उत्साहाने मुलं करतात छान. बघा, पटतंय का माझे विचार तुम्हाला, आणि करा. व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा आणि शेअर करा. ह्या मूर्तीला कॉईन नव्हते, मग मी काय केलं, एमसील लावली आणि एमसीलच्या साह्याने मी छोटे छोटे कॉईन बनवले आणि छोटंसं जे लक्ष्मीजींचं वाहन आहे ते पण मी ह्या मूर्तीला ॲड केले त्यांच्या पायाजवळ. तुम्हाला आवडले असेल माझ्या मूर्तीचे व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून लोकांना कळेल तरी की जुन्या मूर्त्या आपण रिनोव्हेट करू शकतो आणि छान त्यांची पूजाही होऊ शकते. यात काहीच वावगं नाही, देवालाही वाईट वाटणार नाही. थँक्यू.